फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. चिल्या पिल्यांसाठी तिनं दिस काढलं कठीण, हात सोबत्याचा असा गेला मध्येच सुटून. कोण चुकलं मुकलं त्याची जपीत निशाणी, एका मंगळसूत्रात गुंतुनी. बाईपणाची कहाणी. आई निशाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दत्त, माणसं गोळा कर. मी काम करायला तयार आहे, पण पैसे किती मिळतील रे? 5,000 रुपये. काय झालं सांग बघू. तूच ओळख काय झालं असेल ते. तुझ्या बॉसने तुला पुन्हा कामावर घेतले हो ना? किती अचूक ओळखलंस काय? राघवलास? माझ्याशी बोलणार नाही आहेस का? काय बोलू? त्या दिवशी काही बोललो नाही. तुला काय वाटतं, तू जे केलंस ते योग्य होतं का? जीव घ्यायला निघाली होतीस तू? ईशा, तुला काय झालं असतं, मी काय केलं असतं का? सॉरी शेखर, खरंच चुकलं माझं. हे बघ मी कान पकडायला पण तयार आहे. प्लीज. माझ्याकडे तुला देण्याकरता एक आनंदाची बातमी. पण तू मला माफ केलं असं म्हणालास तरच मी सांगेन तुला. बोल. माफ केलं असं म्हण. केलं माफ. बोल. बाबा तुला भेटायला तयार आहेत. काय? हो. मी त्यांना भेटायला तयार आहे. खरंच? शेखर, आय लव्ह यू सो मच. गॉड, मला तर खरंच किती अमेझिंग वाटतंय. पण तू एवढे दिवस भाव का खाल्लास मग? काय करणार? तेव्हा माझ्याकडे नोकरी नव्हती ना. नव्हती? तुला दुसरी नोकरी मिळाली आहे? नाही, दुसरी नाही. त्याच कंपनीने मला पुन्हा बोलवलं. अरे मग एवढी आनंदाची बातमी असं सांगतोयस मला? अगं सांगणारच होतो, पण तू शुद्धीवर असायला हवी होतीस ना. गप्प बस. काही झालं नाहीये मला. खरंच शेखर, सगळं किती बदलून गेलंय ना. मला खूप खूप छान वाटतंय आता. तू आणि मी आता लवकरच एकत्र येणार, कायमचे. हो, पण त्यासाठी तुला आधी बेडवरून उठायला हवं ना. घे, ज्यूस घे. अजून पे. एवढं प्रेम करतोस माझ्यावर? तुला आत्ता कळतंय. अशीच काळजी घेशील ना माझी नेहमी?
काय संपदा कुठे घरी चाललीस का? बस सोडतो तुला. काय सारखं मागे मागे कळत नाही का तुला? मला नाही यायचं तुझ्या बाईकवर. अजून किती दिवस नाही बोलणार आहेस तू? एक ना एक दिवस माझ्या मागे बसून तुला नाही फिरवली ना तर नावाचा चंदू नाही मी. या राजे या, आमच्या दरबारात आपलं स्वागत आहे. मग काम मिळालं की नाही? हो मग मिळालं ना. पण साधं सुद्धा काम नाही हा. एकदम कडक काम मिळालंय, कडक. म्हणजे बँकेत मॅनेजर वगैरे लागलास की काय? छे हे कारकुनी वगैरेच्या भानगडीत मी अजिबात पडत नाही हा. आणि जर मला नोकरी करायची असती तर मी केव्हाच केली असती. इतका वेळ थांबलो कशाला असतो? अरे मग कुठलं काम मिळालंय तुला? पार्सल डिलिव्हरीचं काम मिळालंय मला. म्हणजे तू कुरिअर सर्व्हिस मध्ये डिलिव्हरी बॉयचं काम करणार? अरे हे काम तर आपल्या चाळीतली कितीतरी मुलं करतात. तर कडक काम कसलं? तुझं थोबाड बंद ठेवा. काय समीर, काम कसं वाटलं? पेमेंट मिळालं ना? मग आज आयश असेल तुझी. हा, पुढची डिलिव्हरी करणार ना? अरे हा काय प्रश्न झाला काय? करणार ना, नक्की करणार. ठीक आहे, पुढची डिलिव्हरी कधी आणि कुठे करायची ते नंतर सांगतो, पण तोपर्यंत फोनवर कॉन्टॅक्टमध्ये राहा. चालेल. चल चल, बाय बाय. ₹5,000. 5,000 रुपये? एवढे पैसे कुठून आले तुझ्याकडे? अगाई हे माझ्या मेहनतीचे पैसे आहेत ग. मेहनतीचे पैसे? एवढे मेहनतीचे पैसे दिवसाला 5,000 रुपये? कोण देतं रे तुला? म्हणजे आम्हालाही सांग. हा, आम्ही सुद्धा करतो तेवढी मेहनत. शेखरची महिन्याभराची कमाई सुद्धा तेवढी नाहीये. समीर, अरे तुझी आई फारशी शिकलेली नाहीये, पण तरी सुद्धा तिने बरंच जग पाहिलंय रे. थोडे पैसे कमव, पण ते मेहनतीचे कमव. हे बघ, कधीतरी असा गोत्यात येशील ना की ते निस्तरायला आता ती शक्ती राहिली नाही रे माझ्यात. आणि रात्रीची असल्या पैशामुळे झोप लागत नसेल तर तो पैसा काय कामाचा? ए आई, तू उगीच डबल ढोल वाजवू नकोस हा. अगं जेव्हा मी कमवायचो नाही तेव्हा शेखर सारखी चिडचिड करायचा, आणि आता जेव्हा मी कमवतोय तरी तुम्हाला संशय येतोय. मग मी कसं वागावं अशी तुमची अपेक्षा आहे? समीर, तू नेमकं काय काम करतोस रे, ज्याचे तुला एवढे पैसे मिळतात आणि तेही रोख? अगाई अतिशय महत्वाची कागदपत्र असतात ती. मला फक्त ती एका पॉइंटवरनं पिकअप करून दुसरीकडे पोहोचवायची असतात, बस. हे बघ समीर, तू एकतर आमच्याशी खोटं बोलतोयस, नाहीतर तुला तुझ्या कामाची माहिती नाही. हे बघ समीर, आत्ताच सांगतो, सावध राहा. त्या पार्सलमध्ये स्मगलिंगचाही माल असू शकतो. पकडला गेलास ना तर किती वर्षांसाठी आत जाशीलची कल्पना आहे का तुला? समीर, ये, देवीची माफी माग. सांग देवीला मी पुन्हा असलं काही करणार नाही. अरे सांग, मान का हलवतोयस? मला माफ कर. निशा, निशा, काय ग एवढी एक्साइटेड काय? सरप्राईज. अगं कोण आलंय बघ. आई, निशा, आई, आई, निशा, निशा, ए निशा, अगं बाळ, बाळ, कशी आहेस तू? तुझे बाबा सांगत होते की तू एवढी मोठी शिक्षा द्यायला निघाली होतीस तू. आम्ही 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 कुठे कमी पडलो सांग ना. अगं असं गोळ्या वगैरे खाणं म्हणजे म्हणजे भ्याडपणाचं लक्षण आहे ग. अगं तू अर्जुन पाटलाची मुलगी आहेस, कळलं?
आई बाबा मी खरंच चुकले हो. मी असं नाही करणार. निशा आता कसं अगदी शहाण्या मुलीसारखं बोललीस की नाही. बरं आहे बघ आता की नाही तू बरी होईपर्यंत मी इथेच राहणार आहे. हं तुझ्या जवळ. बर मी जरा जाऊन येतो. तुमच्या जेवणाचं काय. तुम्ही निशाची काळजी घ्या. बाबा मला तुम्हाला काहीतरी विचारायचंय. हा, बोल. बाबा शेखरला तुम्हाला एकदा भेटायचंय. तुम्ही भेटा. आत्ता मला बाहेर जायचंय. या विषयावर आपण नंतर बोललं तर चालेल का. आई आलेली आहे. आईशी बोल, आराम कर. आणि शेखरशी नंतर बोलावंच लागणार आहे ना. तू काळजी करू नको, मी त्याला भेटेन नक्की. समीर आता तुला बोललो तर राग येईल, पण मला बरोबर नाही वाटला तो. मी गॅरंटेड सांगतो बघ, हा झोल करून पैसे कमवत असणार आणि आपल्याला नाही जमणार ते. हे बघ समीर, आत्ताच सांगतो सावध राहा. त्या पार्सलमध्ये स्मगलिंगचाही माल असू शकतो. मीची माफी माग. सांग देवीला मी पुन्हा असलं काही करणार नाही. अरे सांग, मान का हलवतोयस. मला माफ कर. काय रे दादा, हा एवढा कसला विचार करतोयस. काही नाही ग, सहजच इकडे आलो होतो. तू नक्कीच काहीतरी विचार करतोयस, नाहीतर तू आणि इथे एकटा. मला माहितीये तू कसला विचार करतोयस. दादा मी लहान आहे तुझ्यापेक्षा. खरं तर मी हे बोलायला नको, पण तुला राग येणार नसेल तर एक गोष्ट सांगू. अगं विचार ना. अरे तो मुलगा आहे ना चंदू, तो मुळीच चांगला मुलगा नाहीये रे. अख्ख्या कॉलेजमध्ये बदनाम मुलगा आहे तो. अरे कॉलेजमध्ये त्याच्याविषयी कोणीच चांगलं बोलत नाही. गेली 3 वर्ष तो फर्स्ट इयरलाच आहे आणि त्याचे मित्र बघशील ना तू, सगळे मवाली आहेत. आपण खूप वेगळ्या संस्कारात वाढलोय रे. आणि मला तरी असं वाटतं की चंदू सारख्या मुलाच्या सावलीखाली आपण उभं राहू नये. केव्हा कोणता प्रसंग येईल ना त्याचा नेमच नाही. दादा तू आईला वचन दिलंस की तू पुन्हा असं काहीतरी करणार नाही म्हणून, जेणेकरून तिला त्रास होईल. तुला माहितीये ना आधीच बाबा गेल्यामुळे तिची काय अवस्था झाली आहे ती. तुझं म्हणणं खरं आहे संपदा. सगळेच मला त्याची संगत सोडायला सांगतायत ग. काम करतो मी, उद्याच त्याला भेटतो आणि त्याला सांगतो की यापुढे मी तुझ्याबरोबर काम करणार नाही म्हणून. झालं खुश. आई जगदंबे, या घरात कितीही वाद झाले तरी सगळ्यांमधला जिव्हाळा असाच असू दे. सगळ्यांच्या नात्यातली वीण अशीच कायम घट्ट असू दे. या घराला कोणाची दृष्ट लागू दे नको. या घरात सदैव सुख शांती नांदू दे. तेवढं घाईच्या वेळी आता कोणाचा फोन. रुक्मी. हा बोल रुक्मी.
आई हे आई, अगं एवढं घाबरायला काय झालंय? आई सांग ना काय झालंय ते. आपल्या पोळी भाजी केंद्रात चोरी झाली. काय? अगदी गॅस पासून सगळ्या भांड्यांपर्यंत, खायच्या पदार्थांपर्यंत हे सगळं काही चोरून नेलंय. हे बघ, हा कॅशचा डबा फोडून सगळी कॅश नेली यातली. सगळी कॅश गेली आई. हो रे, आपलंच दुर्दैव. खर तर मी ही सगळी कॅश कालच घरी घेऊन येणार होते, पण कामाच्या गडबडीत राहून गेला. 1 रुपया सुद्धा ठेवला नाही. घरी अजिबात पैसे नाही येत रे. रोजचा खर्च कसा भागवायचा मोठाच प्रश्न आहे. हे सगळं त्या हरामखोर नागेशचंच काम आहे. असली भ्याडपणाची कामं फक्त तोच करू शकतो. आई तू थांब इकडे, मी त्याला शोधून आलो. थांब समीर, उगाच डोक्यात राग घालून कुठल्याही निष्कर्षावर जाऊ नकोस. आई मला 100% खात्री आहे नागेशचंच काम आहे. शेखर बोलला ते बरोबर होतं. नागेश सारखी माणसं कधीही सुधारत नाही. शेवटी सापाचंच पिल्लू ना ते. कितीही दूध पाजलं ना तरी दंश मारल्याशिवाय काय राहणार नाहीत. हे बघ समीर, तू आधी शांत हो. गुन्हेगार जो कोणी असेल त्याला अटक करायला, शिक्षा द्यायला पोलीस समर्थ आहेत. त्यासाठी आपण कायदा हातात घेण्याची गरज नाही. मला वाटतं आपण पोलिसात तक्रारच नोंदवूया. बरं बाई, तुला जसं पाहिजे तसं होऊ दे. ठीक आहे, मी आलो जरा जाऊन. अरे आता कुठे निघालास? अगाई असं काय करतेस? शेखरला कळवायला नको का? शिवाय पैशांचीही काही सोय होते का बघून येतो. हे बघ, शेखरला नको कळवूस. एकतर आजपासूनच त्याला कामावर घेतलंय. हे कळलं तर तो तसाच परत येईल. पुन्हा त्याची नोकरी जाईल. आणि संपदालाही काही सांगू नकोस. काळजी करत बसेल बिचारी. समीर, तू इथेच थांब. मी पोलिसात तक्रार नोंदवून येते. हां बरं, जा लवकर, मलाही निघायचं. बरं. बाबा, तुझ्या कुंकवाला काही एक झालेलं नाही आई. खरं सांगतोयस? आई अगं मी आत्ताच बाबांना पाहिलंय. बाबा जिवंत आहेत आई. खरंच?